यापुढे आपण गावाकडच्या 50 बातम्यांचा आढावा घेऊया। अजित पवारांच्या पुढच्या वाटचालीबाबत विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एनसीपीतल्या सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जावी अशी मागणी नेत्यांनी केली आहे। लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांवरच्या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांचा निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। यावेळी राज्यासह देशभरातून राजकीय नेते उपस्थित झाले होते तर राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते। अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। यावेळी पोलिसांनी सलामी दिली, दादांना अखेरचा निरोप दिला। दादांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार भावुक झाले होते। सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबाकडून जड अंतःकरणाने अजित पवारांना निरोप दिला गेला। अजित पवारांच्या जाण्याने नेत्यांना अश्रू अनावर झालेत। अमोल मिटकरी, सुनील टिंगरे ढसाढसा रडलेत। नवाब मलिकांसह अनेक नेतेही भावुक झालेत। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची ही मागणी आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुद्धा झिरवळ सकारात्मक आहेत। अजित पवारांवरच्या 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल। भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून संजय राऊतांचा निशाणा। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी दादांना निरोप देताना त्यांना अश्रू अनावर झाले। अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पार्थ पवार आणि जय पवारांनी नागरिकांचं अभिवादन केलंय। अंत्यविधीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी त्यांनी भावनिक वातावरणात कार्यकर्त्यांचे आभार मानलेत। अजित पवारांचं श्रद्धास्थान म्हणजे कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ। राजकीय जीवनात जेव्हा चढ उतार आले होते तेव्हा अजित पवार हे कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले। अजित पवारांच्या शासकीय देवगिरी बंगल्याबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। कामाचा माणूस अजित पवार नसल्यानं देवगिरी बंगल्यावर शांतता पसरली। जिथं अजित पवार तिथं गर्दी हे समीकरण दिसून येत होतं। त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला। पुण्यामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवला आणि अजित पवारांना आदरांजली वाहिली, श्रद्धांजली वाहिली। दादांच्या जाण्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पाचोरा शहर बंद ठेवलं गेले। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते। दादांच्या निधनामुळे मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। त्याचबरोबर आज येवला, लासलगावचे नागरिक व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला, दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। दादांचं अकाली निधन झालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आज संभाजीनगरामधल्या कनॉट परिसरामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, दादांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्याचबरोबर कनॉट परिसरामध्ये मोठा शुकशुकाट पाहायला मिळाला। अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। आज सकाळपासूनच शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या। त्याचबरोबर शहरामध्ये अनेक ठिकाणी 2 मिनिटांचे मौन पाळले आणि श्रद्धांजली अर्पण केली गेली।
दादांना वारकरी संप्रदायानं श्रद्धांजली वाहिली। पुण्यामध्ये भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहात दादांच्या आठवणींना उजाळा दिला गेला। भंडारा डोंगरावर उभारलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी दादांचं योगदान आहे याची आठवण करून देत वारकरी संप्रदायानं अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। गृहमंत्री अमित शहांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं आणि दादांचं अंत्यदर्शन केलं। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं आणि दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर बातमी आहे जळगावमधनं। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटी सह 1,82,000 आलाय, तर चांदीचा दर प्रति किलो 4,05,000 पोहोचलाय। एकाच दिवसात सोन्याचा दर 14,000 तर चांदी 24,000 वाढली आहे। जागतिक अस्थिरता, मध्यवर्ती बँकांकडून मोठी खरेदी, महागाई आणि डॉलरच्या तुलनेमध्ये कमकुवत झालेला रुपया ही सोनं दरवाढीची प्रमुख कारण आहेत। तर आगामी काळामध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। तुलनेमध्ये सोन्याचे भाव जवळजवळ 25,000 रुपये वाढलेले आणि चांदीचे भावही जवळजवळ 70 ते 80,000 रुपये वाढलेले आहे। कुठेतरी जो जागतिक अनसर्टनिटी आहे त्याच्यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढत आहे। रिसेंटली डॉलरायझेशन जे होत आहे, डॉलर इंडेक्स जो कमी होत आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। दुसरं कारण US आणि इराणचा जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। पुढे घेऊया गावाकडच्या 50 बातम्यांचा आढावा। वेगवान बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। अंत्यविधीला उपस्थित राहिले, पुष्पचक्र अर्पण केले। देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरींनी अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले होते। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। सन्माननीय नितीनजी गडकरी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं, श्रद्धांजली वाहिली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलंय, अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं, श्रद्धांजली वाहिली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली, पुष्पचक्र अर्पण केलं, श्रद्धांजली वाहिली। रामदास आठवलेंनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती। त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं, श्रद्धांजली वाहिली आहे। छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते। त्यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं, श्रद्धांजली वाहिली। त्याचबरोबर प्रतापराव जाधवांनी सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी त्यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण केलं आणि पार्थिवाचं दर्शन घेतलं। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते। अंत्यविधीला उपस्थिती लावली, पुष्पचक्र अर्पण केलं आणि श्रद्धांजली वाहिली। पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनीही अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती। यावेळी पुष्पचक्र त्यांनी अर्पण करत श्रद्धांजली वाहिली। शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती। त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं आणि दादांना श्रद्धांजली वाहिली। हसन मुश्रीफांनी सुद्धा अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे।